नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की कॅनवामध्ये कोणताही डिझाईन करताना त्या पेजवर अगोदर मार्जिन पाहिजे. म्हणजे समजा त्याची प्रिंट वगैरे काढायची असेल तर ते मार्जिन खूप महत्त्वाचं असतं. का नाहीतर मग तुम्ही समजा आता हे मार्जिन दिलेलं आहे बघा तुम्हाला, हे डॉट डॉट ते जरा हे आहे फेंट आहे, ती डॉटेड लाईन दिसते, ते मार्जिन आहे. आणि ह्या मार्जिनच्या बाहेर तुमचा फॉन्ट गेलेला आहे, हे रायटिंग टेक्स्ट गेलेला आहे. जर तुम्हाला ही प्रिंट काढायची असेल तर ही प्रिंट बरोबर येणार नाही, कारण प्रिंटिंग मध्ये पण हे साईडचा एरिया जात असतो किंवा बरोबर तो टेक्स्ट दिसला नाही त्या फोल्डिंग मध्ये वगैरे, बुक्स वगैरे फोल्डिंग मध्ये वगैरे जात आणि व्यवस्थित ते दिसणार नाही. कारण साईडने ह्या पेजेसच्या साईडने बघा मार्जिनच राहिलेले नाही. हा टेक्स्ट पण इथपर्यंत शेवटपर्यंत पेजेस गेलेला आहे. तर हे असा टेक्स्ट किंवा हे असं रायटिंग बरोबर दिसत नाही. तर असं पेजसाठी एक मार्जिन असते. तर समजा हे मार्जिनची सेटिंग असते तरच तुम्हाला ते मार्जिन सेट होतं आणि तुम्हाला हे होतं, एनेबल होतं आणि शो होतं. ओके, तर हे मार्जिनच कसं ऍड करायचं ते आज मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघा इथं मी तुम्हाला मार्जिन घालून दाखवते. आणि आता हे बघा, हे तुम्ही इथं ऍडजस्ट करू शकता. बरोबर मार्जिन दिसतंय तुम्हाला, त्याच्यामुळे ह्या मार्जिन मध्ये असं तुम्ही तुमचा टेक्स्ट ऍड करू शकता. बघा ऍडजस्ट करू शकता, बरोबर झालं ह्या मार्जिन मध्ये. आणि शो होती बघा हे मार्जिन. आपण टेक्स्ट इकडं तिकडं शो हे करताना, ऍडजस्ट करताना पिंक लाईन येते बघा, ते पिंक लाईन येते म्हणजे त्या मार्जिन वरून बरोबर तो सेट होतो, व्यवस्थित टेक्स्ट होतो, ते मार्जिन आहे. तर आता इथं समजा मी आता हे शो केलेलं आहे. तर आता तुम्हाला दाखवते, एक मिनिट. ओके, तर आता ह्याच्यावरती बघा मार्जिनच नाहीये, तर तुम्हाला समजणारच नाहीये की टेक्स्ट कुठून कसा ऍडजस्ट करू मी, कुठं इकडं तिकडं कसा ऍडजस्ट करू मी. तर रायटिंग करताना तर इथं बघा, इथं 3 डॉट दिसते. ह्या थ्री डॉट वर जायचं, त्याच्यानंतर सेटिंग मध्ये जायचं. इथं सेटिंग आहे बघा, त्याच्यानंतर शो मार्जिन, इथं शो मार्जिन टिक करायचं. बघा आता इथं शो मार्जिन टिक केलेलं आहे मी. शो मार्जिन टिक करायचं. इथून तुम्ही तुमच्या पेजला ते लेआउट म्हणजेच मार्जिन शो झालेलं आहे. तुम्ही आता याच्यावरती एकदम म्हणजे तुमच्या ऍडजस्ट नुसार तुम्ही याच्यावरती रायटिंग करू शकता आणि तुमची डिझाईन करू शकता. प्लीज आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.